एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात। नेमबाज स्वप्नील कुसाळेचं पुण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। बालेवाडी स्टेडियम या ठिकाणी स्वप्नीलचा सत्कार करण्यात आलाय। ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीमध्ये चमकदार कामगिरी करत स्वप्नीलनं कांस्य पदक मिळवलंय। आपलं पुढील टार्गेट गोल्ड मेडल असेल असं स्वप्नीलनं सांगितलंय। नेमबाज स्वप्नील कुसाळे आपल्या सोबत आहे। स्वप्नील, काय सांगशील या सर्व जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाची घटना कुठे तुझ्या लक्षात आहे की त्यामुळं तुझं गोल्ड मेडल हुकलं? हुकला असं नाही म्हणू शकतो की जेवढी मेहनत होती ती मेहनत करून मी तिथपर्यंत पोहोचलो आणि आय थिंक असं फील होतं की अजून मला मेहनत करायची गरज आहे त्या लेवलला किंवा त्या गोल्ड मेडल घेण्यासाठी। सो मी ती मेहनत करणार आणि त्यासाठी गोल्ड मेडल। बाहेरच्या देशाचे नेमबाज आणि आपल्यात किती फरक तुला डिफरन्स दोघांमध्ये जाणवला किंवा ते कुठं जास्त आहेत किंवा आपण त्यांच्या तुलनेत कुठं कमी पडतो किंवा आपण जास्त आहे? असं काही फरक नाही आहे, सगळे सेमच आहेत। त्या लेनवरती सगळे असतात, सगळ्यांचे हार्टबीट्स वाढतात, सगळ्यांचे बॉडी कंडिशन वेगळे असतात, हायपर होतात सगळेजण। त्यामुळे असं म्हणू शकत नाही की सगळेजण काय त्यांच्याकडे चांगलं आहे काय नाही। आपल्या देशामध्ये पण खूप काही गोष्टी चांगल्या आहेत आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत त्या खेळाडूंसाठी सगळं चाललेलं आहे आणि असं म्हणू शकतो की फक्त बिलीव्ह करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे। पुढचं टार्गेट देशासाठी गोल्ड मेडल घेऊन आहे। नक्की स्वप्नील आपल्यासोबत होता आणि पुढचं टार्गेट त्याचं देशासाठी गोल्ड मेडल मिळवणं हेच आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागर और साम टीव्ही पुणे।